मॉर्निंग स्टुडंट्स. तर आज आपण ओसी या विषयाचे जे काही आपलं बोर्डाचं 80 मार्काचं पेपर आणि त्याच्यानंतर 20 मार्काचं जे काही ऍप्लिकेशन बेस्ड टेस्ट आहे या संदर्भामध्ये आपलं जे काही 12वी बोर्डाचं पेपर आहे त्या पेपरचं प्रश्नपत्रिकेचं जे स्वरूप आहे ते स्वरूप आज आपण बघणार आहोत. तर हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जे आहे हे स्वरूप मी आता काय घेत आहे, कारण आता तुम्ही काय करत आहात, घरी बसून स्वाध्याय सोडवणं असेल आणि त्याचबरोबर थोडं पाठांतर असेल आणि त्याच्यानंतर स्वाध्याय सोडत असताना जे काही आपल्या 12वी बोर्डाचं प्रश्नपत्रिकेचं जे स्वरूप असणार आहे या स्वरूपाच्या आधारे तुम्ही काय करायचं, स्वाध्याय सोडवायचा आहे. तर एकंदरीत जे काही प्रश्नपत्रिकेचं जे जर आपण स्वरूप बघितलं तर एकूण तुम्हाला प्रश्न 8 असणार आहेत. प्रश्न किती असणार आहेत? 8. त्यापैकी पहिला प्रश्न असणार आहे तुम्हाला 20 मार्कासाठी. तर हे जे काही 20 मार्कासाठी पहिला प्रश्न असणार आहे त्यामध्ये एकूण तुम्हाला 10 प्रश्न असणार आहेत आणि या 10 पैकी फक्त तुम्हाला काय करणार आहेत, या कोणत्याही 10 पैकी, आता उदाहरण तुम्हाला सांगायचं म्हटलं तर प्रश्न पहिला अ मध्ये म्हणजे हे जे काही 10 घटक आहेत या 10 घटकापैकी तुम्हाला फक्त यातले 4 विचारणार आहेत. फक्त कोणते विचारले जातात? 4 विचारणार आहेत. मग त्यामध्ये योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. जे काही तुम्हाला एक विधान दिलं जातं आणि त्याचे 4 ऑप्शन्स दिले जातात आणि त्यापैकी एखादं जे काही बरोबर ऑप्शन असणार आहे ते तुम्ही काय करायचंय, निवडायचं आहे आणि त्याच्यानंतर परत एकदा तुम्ही काय करायचं, ते विधान पूर्ण करायचं आहे. ब जोड्या जुळवा, अ गट आणि ब गट तुम्हाला माहिती आहे. तर या पद्धतीचे प्रश्न त्या ठिकाणी असू शकतात. त्याच्यानंतर 30 आहे, खालील विधानासाठी एक शब्द, शब्द समूह किंवा संज्ञा सुचवा. तुम्हाला एखादं त्या ठिकाणी वाक्य दिला जातो आणि वाक्य दिल्यानंतर त्या वाक्यासाठी तुम्हाला एखादा शब्द किंवा शब्द समूह किंवा संज्ञा काय करायचंय, सुचवायचं आहे. त्याच्यानंतर ड आहे, खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. तुम्हाला विधान दिलं जातं आणि ते विधान बरोबर आहे की चूक ते त्या ठिकाणी तुम्ही लिहायचं आहे. त्याच्यानंतर गटात न बसणारा शब्द शोधा. त्या ठिकाणी तुम्हाला एक 4 शब्द दिले जातात. त्या 4 शब्दामध्ये एखादा शब्द असा असतो की तो गटामध्ये न बसणारा असतो. मग त्या गटात न बसणारा शब्द कोणता आहे ते आपण शोधायचं आणि ते लिहायचं आहे. त्याच्यानंतर फ आहे, खालील विधाने पूर्ण करा. तर या ठिकाणी फ आणि अ या दोन्हीचा फरक काय आहे बघा. या ठिकाणी तुम्हाला योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहायचे, पर्याय दिले जात असतात आणि पर्याय तुम्ही शोधून म्हणजे जे उत्तर बरोबर आहे ते बरोबर जे उत्तर असणार आहे ते पर्यायामधून शोधायचं आणि परत तुम्ही वाक्य लिहायचंय. इथं मात्र त्या ठिकाणी तुम्हाला जसं इथं दिलेलं आहे त्याच पद्धतीने दिलं जातं, मात्र इथं पर्याय दिले जात नाही. त्यामुळे इथं जे आहे ते तुम्ही काय करायचं, रिकाम्या जागा तुम्ही स्वतः त्या ठिकाणी लिहायचं आहे. त्याच्यानंतर ग आहे, कंसातील अचूक पर्याय निवडून तक्ता पूर्ण करा. जसं जोड्याजुळवा असणार आहे त्याच पद्धतीचं, मात्र इथं तुम्हाला त्या ठिकाणी पर्याय दिले जाणार आहेत. त्या ठिकाणी उत्तर असणार आहे अ गट आणि ब गट अशा पद्धतीने तक्ता असणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन तुमचे उत्तर देखील असणार आहेत. मग त्या गटाच्या समोर कोणतं उत्तर बरोबर आहे ते तुम्ही त्या तक्ता पूर्ण लिहून काय करायचंय, तक्ता पूर्ण करायचंय. त्याच्यानंतर ह, एका वाक्यात उत्तरे लिहा. त्या ठिकाणी जे काही प्रश्न असेल त्या प्रश्नाचे एका वाक्यामध्ये तुम्ही उत्तर लिहायचंय. त्याच्यानंतर ई आहे, योग्य क्रम लिहा. त्या ठिकाणी तुम्हाला एक 4 शब्द असू शकतात किंवा 4 वाक्य असू शकतात, त्याचा तुम्ही योग्य क्रम लिहायचा आहे. पहिला क्रम कोणता असणार आहे, दुसरा कोणता असणार आहे, तिसरा कोणता असणार आहे आणि चौथा कोणता आहे, त्या ठिकाणी तुम्ही क्रम त्याचा लिहायचा आहे. आणि ज आहे, खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. तुम्हाला एक वाक्य दिलं जातं, त्या वाक्यामध्ये त्या ठिकाणी एक अधोरेखित केलेलं शब्द असतं, ते शब्द मात्र चुकीचं असतं. त्या चुकीच्या शब्दाच्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, बरोबर शब्द घ्यायचा आहे. म्हणजे असे एकूण तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या अभ्यासक्रमामध्ये 10 त्या ठिकाणी अशा पद्धतीचे प्रश्न आहेत आणि ह्या 10 प्रश्नापैकी अ ते ज या 10 प्रश्नापैकी तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेला कोणतेही 4च विचारले जातात. त्यामध्ये योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा असू शकतं.
फक्त जे त्या ठिकाणी जे काही 4 प्रश्न विचारले जातात त्या 4 प्रश्नामध्ये जो एक प्रश्न असतो तो 5 मार्कासाठी असतो. म्हणजे असे 5-5 मार्काचे तुम्हाला किती प्रश्न विचारले जातात? 4 प्रश्न त्या ठिकाणी विचारले जात असतात. म्हणजे हे जे काही 10 त्या ठिकाणी घटक आहेत या 10 घटकामध्ये कोणतेही त्या ठिकाणी 4 तुम्हाला विचारू शकतात आणि ते असणारे प्रश्न पहिला तुम्हाला त्या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह जे काय आहे ते ऑब्जेक्टिव्ह प्रश्न किती मार्कासाठी आहे? 20 मार्कासाठी. आणि हे जे काही ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहेत 20 मार्काचे हे स्वतःच्या हातचे मार्क्स असतात. इतर ज्यांना 20 पैकी 20 मार्क्स मिळू शकतात त्यांना पुढचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नामध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळू शकतात आणि हे स्वतःच्या हातचे 20 मार्क्स असल्यामुळे इथं ऑब्जेक्टिव्हला 20 पैकी 20 तुम्ही मिळवणं गरजेचं आहे. त्यामुळे आता जे काही तुम्ही स्वाध्याय सोडवत असता हे स्वाध्याय सोडत असताना फक्त वहीत लिहिणं एवढं करू नका. त्या वहीत लिहिण्याबरोबर त्या ठिकाणी रोजच्या रोज त्या ठिकाणी थोडंसं वाचन करणं असेल, थोडं पाठांतर करणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी रोजच्या रोज करत जावा. तर एकूण त्या ठिकाणी तुम्हाला बोर्डाचं प्रश्नपत्रिका असणार आहे 80 मार्काचं. किती मार्काचं असणार आहे बघा? 80 मार्काचं. आणि या 80 मार्कापैकी त्या ठिकाणी 20 मार्काचे तुमचे काय असणार आहे? ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असणार आहेत. त्याच्यानंतर प्रश्न दुसरा असणार आहे खालील संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा. तुम्ही आता 11वीला अभ्यासलेला आहात. जे काही 11वीला आता नवीन सिलेबस नुसारच आपलं 12वीचं नवीन सिलेबस त्या ठिकाणी तयार झालेला आहे आणि त्यामध्ये त्या ठिकाणी अशा पद्धतीचेच प्रश्न असल्यामुळे तुम्ही हे जे काही सगळे प्रश्न आता जे ऑब्जेक्टिव्हचे आपण बघितलं ते युनिट टेस्ट फर्स्टला असतील, त्याच्यानंतर सामाईला असेल किंवा त्याच्यानंतर युनिट टेस्ट सेकंडला असतील, हे आपण अभ्यासलेलो आहोत. आणि त्याच पॅटर्न नुसार आता आपल्याला 12वीचं जे काही बोर्डाचं पेपर आहे हे देखील त्याच पद्धतीने असणार आहे. त्याच्यानंतर प्रश्न दुसरा आहे खालील संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा. पुढे काय सांगितलं बघा? 6 पैकी 4. आता त्या ठिकाणी तुम्हाला काय केलं इथं काय करायचं नेमकं? त्या ठिकाणी एकूण 6 प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात आणि या 6 पैकी तुम्हाला काय करायचे आहेत? 2 त्या ठिकाणी लिहायचे आहेत. या 6 पैकी किती लिहायचे आहेत? तुम्हाला 2 लिहायचे आहेत आणि एक संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करायला तुम्हाला एका ह्याला 2 मार्क्स. असे किती लिहायचे तुम्हाला? 2. म्हणजे 2 गुणिले 2 म्हणजे किती झाले बघा? 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आणि एका प्रश्नावर तुम्हाला 2 मार्क्स. म्हणजे असे 2 तुम्हाला सोडवल्यानंतर तुम्हाला किती मार्क्स मिळाले जातात? 4 मार्क्स मिळाले. तर एकंदरीत तुम्हाला व्याख्या द्यायची आहे. ती संज्ञा किंवा ती संकल्पना जे काही दिलं जातं ते तुम्हाला काय करायचं? त्याचं व्याख्या असेल किंवा जे काही मत आहे ते मत तुम्ही त्या ठिकाणी मांडायचं आहे. हे झाला प्रश्न दुसरा. त्याच्यानंतर प्रश्न तिसरा बघा खालील घटना परिस्थिती स्पष्ट करा. तर तुम्हाला काय केलं जातं परीक्षेमध्ये? त्या पद्धतीचे 3 घटना किंवा परिस्थिती दिले जातात. किती दिले जातात? 3 घटना किंवा 3 परिस्थिती त्या ठिकाणी दिले जातात आणि त्यापैकी तुम्हाला लिहायचे आहेत किती सोडवायचे? घटना आणि परिस्थिती 2 सोडवायचे आहेत. म्हणजे एखादी तुम्हाला घटना दिली जाते, आलं लक्षात का? तर या घटनेमध्ये बघा त्या ठिकाणी जे काय असेल त्या घटनेमध्ये उत्तर देखील असतात आणि त्याच्या खाली त्या ठिकाणी तुम्हाला काय केले जातात? 2 प्रश्न विचारले जातात आणि जे काही 2 प्रश्न विचारले जातात त्या ठिकाणी त्या दोन्ही प्रश्नांचे उत्तर त्या घटना किंवा परिस्थितीमध्ये असतं आणि ते आपण वाचायचे. घटना किंवा ती परिस्थिती समजावून घ्यायची आहे आणि त्याच्यावर एक घटना बरोबर एक जी काही घटना किंवा परिस्थिती असेल ती 2 मार्कासाठी असणार आहे. म्हणजे 2 प्रश्न विचारले जातात. 1 मार्कासाठी 1 मार्कासाठी 1. म्हणजे अशी त्या ठिकाणी तुम्हाला 3 घटना असतात. 3 पैकी आपल्याला 2 सोडवायचे आहेत आणि हे जे काही 2 घटना किंवा परिस्थिती असतात त्यामध्ये एका प्रश्नामध्ये 2 त्या ठिकाणी प्रश्न तुम्हाला विचारले जात असतात. मग त्या ठिकाणी ती घटना किंवा परिस्थिती जी आहे ते समजावून घेऊन आपण काय करायचंय? त्याच्या खाली जे काही प्रश्न असतात ते प्रश्न आपण सोडवायचे आहेत. असं आपण त्या ठिकाणी किती सोडवायचे आहेत? 2 सोडवायचे आहेत. म्हणजे एका घटनेमध्ये 2 प्रश्न विचारले जातात एकेका मार्काचे. म्हणजे एक घटना तुम्ही बरोबर सोडवलात तर 2 मार्क्स तुम्हाला मिळतात. तसे तुम्हाला 2 प्रश्न सोडवायचे. म्हणजे 2 प्रश्नाचे झाले किती मार्क्स? 4 मार्क्स झाले. त्याच्यानंतर प्रश्न 4था आहे फरक स्पष्ट करा. आता फरक स्पष्ट करा बघा तुम्हाला एकूण किती एकूण किती प्रश्न असतात परीक्षेसाठी? 5 प्रश्न दिले जातात आणि या 5 पैकी आपल्याला सोडवायचे किती आहेत? फक्त 3 सोडवायचे आहेत. आता इकडे लक्ष द्या 3 सोडवायचे
असताना त्या ठिकाणी आपण नेमकं तिथे काय करायचं, फरक म्हटल्यानंतर जे काही प्रश्न तुम्हाला विचारले जात असतात त्या दोन्हीतलं तुलना करायचंय, दोन्हीतलं सारखेपणा आपण लिहायचं नाही. काही वेळा कसं होतं, काही विद्यार्थी काय करतात, त्याने दोन्हीकडे जे काही मत आहे ते मत सारखं लिहिलं जातं, हे चुकीचं आहे. तर आपण काय करायचं, जे काही फरक स्पष्ट आपण करत असतो, जे काही मुद्दे मांडत असतो, मुद्दे मांडत असताना दोन्हीकडे जे काही आपल्याला प्रश्न असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर दोन्हीतलं काय फरक आहे हे आपण त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. आता बघा, एकूण किती लिहायचे तुम्हाला, 5 पैकी 3 लिहायचे आहेत, बरोबर आहे का. मग आता तर गुण किती आहेत, 12. म्हणजे 3 प्रश्न तुम्हाला ज्यावेळी लिहायचे आहेत त्यावेळी एक प्रश्नावर तुम्हाला किती मार्क्स असणार आहेत, 4 मार्क्स असणार आहेत. मग आता 4 मार्क्स म्हटल्यानंतर 4 गुण असल्यामुळे तुम्हाला फरक स्पष्ट करा लिहित असताना किती मुद्दे लिहिणे गरजेचे आहेत, 4 मुद्दे व्यवस्थितपणे तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. दोन्ही बाजूला आपण फरक म्हटल्यानंतर दोन्हीतलं तुलना करायचं आहे आणि हे करत असताना दोन्हीकडे जर सारखं आपण व्यवस्थित लिहिलं, दोन्हीकडे आपण जेव्हा तुलना करतो त्या ठिकाणी पहिली बाजू आणि दुसरी बाजू या दोन्हीतलं बरोबर आलं, इकडेही बरोबर आहे व्यवस्थित तुम्ही लिहिलाय, इकडेही व्यवस्थित लिहिलाय, तर यासाठी 1 मार्क्स. असे एकूण तुम्हाला त्या ठिकाणी किती मुद्द्यांचं त्या ठिकाणी स्पष्टीकरण करायचंय, फरक स्पष्ट करायचंय, 4 मुद्दे त्या ठिकाणी आले पाहिजे, कमीत कमी 4. एक बरोबर असेल तर 1 मार्क्स, दुसरा मुद्दा बरोबर असेल तर परत तिथे 1 मार्क्स, तिसरा बरोबर असेल तर परत तिथे 1 मार्क्स, चौथा बरोबर असेल तर तिथे परत 1 मार्क्स. म्हणजे शेवटी कॅल्क्युलेशन किती होतं त्या ठिकाणी, 4 मार्क्स होत असतात. म्हणून 4 मार्कासाठी आपण ज्यावेळी फरक स्पष्ट करा लिहित असतो त्या ठिकाणी तुमचे 4 मुद्दे बरोबर असलेच पाहिजे. आता 4 मुद्दे तिथे लिहित असताना जर आपल्याला पूर्णपणे कॉन्फिडन्स असेल तर आपण 4 लिहू शकतो. पण आपण काय करावं, काही वेळा कसं होतं, एखाद्या वेळी लिहित असताना आपल्याला थोडंसं कसं होत असतं, दोन्हीतलं फरक लिहित असताना थोडं आपल्याला गोंधळ वाटतो किंवा गडबड वाटतो. मग अशा वेळी आपण काय, आपल्याला जर तसं वाटत असेल तर आपण अशा वेळी काय करायचं, 4 ऐवजी 5 मुद्द्यांचं आपण काय करायचं आहे, दोन्ही साईडला फरक स्पष्ट करायला यायचा आहे. म्हणजे एखादा मुद्दा जरी तुमचा इथे चुकला असेल तर शेवटी तुमचा जो 5वा मुद्दा आहे तो 5व्या मुद्द्यातून तुम्हाला तिथं मार्क्स त्या ठिकाणी मिळू शकतं. त्यामुळे लिहित असताना फक्त आवश्यक मुद्दे किती आहेत, फरक स्पष्ट करायला 4च मुद्दे आवश्यक आहेत. एका मुद्द्यात 1 मार्क्स, म्हणजे 4 मार्कासाठी तुम्हाला एक फरक स्पष्ट करा असल्यामुळे फक्त 4च मुद्दे गरजेचे आहेत. मात्र आपण लिहित असताना एखादा मुद्दा काय करायचा आहे, जादा लिहायचा आहे. आणि अशा पद्धतीनं आतापासूनच तुम्ही काय करायचंय, बोर्डाचं जे काही प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे ते स्वरूप तुम्हाला मी आताच का सांगितले, कारण की तुम्ही आता जे स्वाध्याय सोडवा लागलाय हे सोडवत असताना अशा पद्धतीनं म्हणजे 12वी बोर्डाच्या पेपरचं जे काही पॅटर्न आहे या पॅटर्नच्या धर्तीवरच तुम्ही काय करायचंय, स्वाध्याय सोडवायचं आहे. मग अशा आपल्याला किती लिहायचे, फरक स्पष्ट करा, 3 लिहायचे आहेत आणि किती मार्कासाठी असणार आहे, एक प्रश्न 4 मार्कासाठी. म्हणजे 3 म्हटल्यानंतर एक प्रश्न 4 मार्काला, म्हणजे किती झाले, 12 मार्कासाठी तुम्हाला प्रश्न 4था फरक स्पष्ट करा असणार आहे. त्याच्यानंतर प्रश्न 5वा आहे बघा, टिपा लिहा. आता त्या ठिकाणी तुम्हाला एकूण तरी टिपाला किती विचारले जातात, 5 विचारले जातात. त्या 5 पैकी आपल्याला लिहायचे किती आहेत, 3 लिहायचे आहेत. मग आता मार्क्स किती आहेत बघा, 12. म्हणजे एक टिपा लिहिण्यासाठी तुम्हाला किती मार्क्स असणार आहे, 4 मार्क्स असणार आहे. इथं देखील तसंच, तरी ज्यावेळी आपण टिपा लिहित असतो एखादा प्रश्न तुम्हाला विचारला तर वैशिष्ट्ये असतील, फायदे असतील, तोटे असतील, आलं लक्षात का. मग अशी ज्यावेळी प्रश्न विचारले जात असतात त्यावेळी त्या ठिकाणी तुम्ही लिहित असताना त्या ठिकाणी मुद्दे गरजेचे किती आहेत, एक टिपा लिहा, किती मार्कासाठी असणार आहे तुम्हाला, 4 मार्कासाठी. म्हणजे किती त्या ठिकाणी मुद्दे गरजेचे आहेत, 4 मुद्दे आपल्याला त्या ठिकाणी गरजेचे आहेत. किती मुद्दे गरजेचे आहेत त्या ठिकाणी, 4 मुद्दे त्या ठिकाणी गरजेचे आहेत. तर आपण बघा लिहित असताना 4 ऐवजी 5 लिहायचं आहे. किती लिहायचे आहेत, 4 ऐवजी 5 लिहायचे. तर हे का, कारण की कसं होतं, लिहित असताना मगाशी मी सांगितलं फरक स्पष्ट करा. एखादा मुद्दा त्या ठिकाणी आपल्याला लिहित असताना असं वाटलं की थोडंसं इथं आपण कन्फ्युजन झालेलो आहोत किंवा इथं थोडंसं आपल्याला त्या ठिकाणी जर असं अचूक वाटते, असं जर आपल्याला वाटत असेल, जर आपल्याला कॉन्फिडन्स असेल की आपण जे काही 4 मुद्दे लिहिलेले आहोत ते 4ही मुद्दे आपल्याला बरोबर आहेत, असं जर आपल्याला कॉन्फिडन्स असेल तर काही प्रश्न नाही. जर समजा आपल्याला जर असं काही वाटत असेल तर आपण 4 ऐवजी काय करायचंय, 5 किंवा 6 त्या ठिकाणी मुद्दे घ्यायचे आहेत आणि त्याचं स्पष्टीकरण लिहिणं गरजेचं आहे. फक्त मुद्दे लिहून काही उपयोग होणार नाही. तर त्या प्रत्येक मुद्द्याचा
कमीत कमी 5 ते 6 ओळीमध्ये स्पष्टीकरण असलं पाहिजे. टिपाल्यामध्ये ज्यावेळी आपण एखाद्या प्रश्नाचं वैशिष्ट्य विचारले असतील, फायदे विचारले असतील, तोटे विचारले असतील, महत्त्व विचारलं असेल, गरज विचारलं असेल, जे काही प्रश्न विचारलेला आहे ते प्रश्न विचारल्यानंतर त्या प्रश्नाचं तुमचं उत्तर जे आहे हे लिहित असताना कमीत कमी 4 ते 5 मुद्दे असणं गरजेचं आहे आणि त्या मुद्द्याचं कमीत कमी 5 ते 6 ओळीमध्ये स्पष्टीकरण तुमचं असलं पाहिजे. आणि हे स्पष्टीकरण देखील कसं असलं पाहिजे, त्या ठिकाणी पूर्ण वाक्यात असणं गरजेचं आहे. त्यामुळं एक मुद्दा तुम्ही व्यवस्थित, गरजेचे आहेत फक्त 4च मुद्दे, तुम्ही लिहिला किती 5, बरोबर आहे का. एक मुद्दा तुम्ही जर व्यवस्थित लिहिला असेल तर त्या ठिकाणी 1 मार्क्स दिला जातो. दुसरा मुद्दा तुमचा व्यवस्थित असेल तर त्याला 2 परत 1 मार्क्स दिला जातो. म्हणजे त्या ठिकाणी तुमचं कॅल्क्युलेशन केलं जातं. 1 2 परत त्या ठिकाणी 3 4, म्हणजे एकूण 4 मुद्दे जर बरोबर असेल तर त्या ठिकाणी 4 पैकी 4 तुम्हाला त्या ठिकाणी टिपाल्याला मार्क्स मिळून दिले जात असतात. तर असे एकूण तुम्हाला किती लिहायचे, 5 पैकी 3 लिहायचे आणि एक टिपाल्या किती मार्काचा असणार आहे, 4 मार्कासाठी. त्याच्यानंतर प्रश्न 6वा असणार आहे, खालील विधाने सकारण स्पष्ट करा. आता इथं जे आहे त्या ठिकाणी काय केलं जातं, तुम्हाला विधान दिलं जातं आणि हे विधान नेहमी पॉझिटिव्ह असतं, सकारात्मक विधान असतं. इथं कोणतंही विधान त्या ठिकाणी नकारात्मक किंवा निगेटिव्ह नसतं. त्यामुळं जे काही तुम्हाला विधान दिलं जातं त्या विधानाचं तुम्हाला काय लिहायचं आहे, सकारण लिहायचं आहे. आता हे जे काही विधान आहेत हे विधान तुम्हाला एकूण परीक्षेसाठी किती असतात, 5 दिले जातात. त्या 5 पैकी आपल्याला लिहायचे किती आहेत, 3 लिहायचे आहेत. आता इथं देखील गुण किती आहेत बघा, 12 मार्क्स आहेत. इथं देखील किती मार्क्स आहेत, 12. म्हणजे ज्यावेळी आपण त्या विधानाचं सकारण लिहित असतो, हे सकारण लिहित असताना पॅरेग्राफ वाईज परिच्छेदानुसार लिहायचं नाही. जे काही आपल्याला सहकारण लिहायचं आहे ते सहकारण आपण तर जे काही पहिलं सहकारण आहे 1 2 3 4 5 असे एकूण 5 सहकारण लिहायचे आणि एक सहकारण कमीत कमी 2 ते 3 ओळीमध्ये वाक्यात असलं पाहिजे. तुटक न लिहिता त्या ठिकाणी पूर्ण वाक्यामध्ये तुमचं त्या ठिकाणी काय असलं पाहिजे, जे काही विधान आहे त्या विधानावर तुमचं जे मत आहे ते मत तुम्ही लिहिणं गरजेचं आहे. आणि कारण हे जे विधान आहे हे नेहमी त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी पॉझिटिव्ह असणार आहे, निगेटिव्ह नसणार आहे. त्यामुळं एकूण 5 विचारले जातात, त्या 5 पैकी आपल्याला 3 लिहायचं आहे आणि हे 3 लिहित असताना एका विधानाचं जे काही आपण सहकारण लिहित असतो हे सहकारण तुम्हाला कमीत कमी 4 लिहिणे गरजेचे आहे. एखादा मुद्दा आपण जास्त टाकला तर काय हरकत नाही, म्हणजे एखादा मुद्दा आपला चुकला असेल किंवा तिथं काहीतरी आपल्याला असं वाटत असेल की आपण लिहिलेलं थोडंसं आपल्याला चुकीचं आहे, त्यामुळे आपण काय करायचंय, कधी एखादा मुद्दा काय करायचा आहे, जादा लिहायचा आहे. मग इथं जे काय आहे मग त्या ठिकाणी लिहित असताना पहिलं त्या ठिकाणी एकाकडे टाकायचं, जे काही सहकारण आहे ते 2 ते 3 ओळीत लिहायचंय. त्याच्यानंतर एक ओळ सोडा, दुसरं सहकारण काय असेल ते 2 ते 3 ओळीत लिहा. तिसरं जे काही सहकारण असेल ते 2 ओळीमध्ये लिहा. चौथं काय असेल ते 2 ते 3 ओळीमध्ये लिहा. म्हणजे एकंदरीत पॅरेग्राफ न लिहिता त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, 4 जे काही कारण आहे, जे काही विधानाचं जे काही सहकारण आहे ते सहकारण व्यवस्थितपणे लिहिणं गरजेचं आहे. एक सहकारण बरोबर असेल तर त्याला 1 मार्क्स, दुसरं बरोबर असेल परत त्याला 1 मार्क्स, तिसरं बरोबर असेल त्याला 1 मार्क्स, चौथं बरोबर असेल तर त्याला 1 मार्क्स. म्हणजे असं टोटल तुम्हाला एक सहकारण तुम्ही व्यवस्थित लिहिला तर त्याला किती असणार आहे, 4 मार्क्स त्या ठिकाणी मिळवून दिले जात असतात. त्याच्यानंतर बघा प्रश्न 7वा असणार आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. इथं त्या ठिकाणी फरक काय असणार आहे बघा, प्रश्न 5 आणि प्रश्न 7 यामध्ये काय फरक आहे आणि इथं मात्र उत्तर तुम्ही कसं लिहिलं पाहिजे. ज्यावेळी खालील प्रश्नांची उत्तरे लिहा असा ज्यावेळी प्रश्न तुम्हाला प्रश्न 7वा असणार आहे, एकूण तुम्हाला 4 प्रश्न असणार आहेत आणि त्या 4 पैकी तुम्हाला इथं काय करायचे, 2 प्रश्नांची उत्तरे लिहायचे आणि एक प्रश्नासाठी तुम्हाला 4 मार्क्स, म्हणजे असे एकूण 2 लिहायचे. आता इथं त्या ठिकाणी बघा प्रश्न काय विचारलं जातं, एखाद्याचं वैशिष्ट्य असेल, फायदे असतील, तोटे असतील, महत्व असेल किंवा मर्यादा असेल. इथं ज्यावेळी एखादा प्रश्न विचारला जातं, प्रश्न विचारल्यानंतर त्याची सुरुवात लगेचच मुद्दे घेऊन तुम्ही त्याचं स्पष्टीकरण करायचं नाही. तर त्या ठिकाणी 2 ते 3 ओळीमध्ये जे काही प्रश्न
विचारलेला आहे त्या प्रश्नाचं थोडंसं प्रस्तावना लिहायचंय किंवा त्याच्या प्रश्नाचं थोडंसं तुम्ही काय करायचंय व्याख्या लिहिणं गरजेचं आहे. आलं लक्षात का? बघा दोन्हीचं तुम्ही टिपाला ज्यावेळी लिहित असता प्रश्न 5वा तिथं तुम्ही डायरेक्ट मुद्दे लिहून त्या मुद्द्यांचं स्पष्टीकरण करू शकता. मात्र ज्यावेळी खालील प्रश्नांची उत्तरे प्रश्न 7वा जो असणार आहे तिथं मात्र तुम्ही काय करायचं आहे जे काही प्रश्न विचारलं जातं त्या प्रश्नाचं थोडंसं प्रस्तावना 2 ते 3 फक्त 2 ते 3 ओळीमध्ये तुम्ही लिहायचंय. त्याच्यानंतर जे काही प्रश्न असेल वैशिष्ट्य असेल ते वैशिष्ट्य 5 लिहायचे 4 ते 5 आणि त्याच्यानंतर त्याचं स्पष्टीकरण करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करायचंय त्याचं थोडंसं काय करायचंय त्या ठिकाणी सारांश काय असेल ते तुम्ही लिहायचं आहे. म्हणजे ह्या दोन्हीतला फरक तुम्हाला लक्षात येतो का? बघा टिपाला लिहित असताना जे काही प्रश्न असेल त्याचं उत्तर तुम्ही लगेच मुद्दे लिहून स्पष्टीकरण करू शकता. इथं मात्र तसं नाही, थोडंसं तुम्हाला काय करावं लागतं प्रस्तावना आणि शेवटी तुम्हाला समारोप करावा लागतं. म्हणजे जे काही तुम्ही लिहिलेलं आहे ते थोडंसं समारोप त्या ठिकाणी 2 ओळीमध्ये करावं लागतं. असं ज्यावेळी तुम्ही लिहिता त्यावेळी तुम्हाला त्या ठिकाणी 4 पैकी 4 मार्क्स जे काही मुद्दे आहे प्रस्तावना आणि जे काही शेवटचं समारोप असणार आहे ते सगळं मिळून तुम्हाला किती मार्क्स मिळू शकतात? 4 मार्क्स मिळू शकतात. असे तुम्हाला किती प्रश्न लिहायचे आहेत? 4 पैकी 2 प्रश्न लिहायचे. एक प्रश्न असणार आहे 4 मार्कासाठी आणि 2 प्रश्न 8 मार्कासाठी होऊन जाणार आहे तुमचे. त्याच्यानंतर बघा प्रश्न 8वा हे असणार आहे दीर्घोत्तरी प्रश्न. त्या ठिकाणी ब्रॉड क्वेश्चन असणार आहे. तुम्हाला 2 प्रश्न विचारले जातात आणि या 2 पैकी लिहायचे आहे किती? एकच प्रश्न लिहायचा आहे. आता इथं मात्र लिहित असताना त्या ठिकाणी तुम्ही जे उत्तर आहे ते उत्तर व्यवस्थितपणे लिहिणं गरजेचं आहे. आता इथं प्रश्न काय असू शकणार आहे बघा तुम्हाला त्या ठिकाणी पहिल्यांदा व्याख्या विचारतात आणि व्याख्या विचारल्यानंतर जे एकूण इथं जे प्रश्न आहेत हे प्रश्न त्या ठिकाणी वेटेज जे आहे मार्काचं वेटेज बघितलं तर 8 मार्कासाठी आहे. आता उदाहरण तुम्हाला सांगायचं म्हटलं तर इथं काय प्रश्न असू शकेल बघा बँक म्हणजे काय ते सांगून बँकांची कार्ये. आता इथं काय प्रश्न आहे बघा एका प्रश्नामध्ये किती प्रश्न आहेत? 2 प्रश्न. बँक म्हणजे काय? आता बँक म्हणजे काय म्हटल्यानंतर बँक म्हणजे काय मग त्या ठिकाणी व्याख्या जी आहे जे 2 ओळीमध्ये तुम्ही बँकेच्या संदर्भात माहिती लिहायचं त्याच्यानंतर व्याख्या लिहिलात तर तुम्हाला इथं 2 मार्क्स त्या ठिकाणी दिले जातात. आणि त्याच्यानंतर त्या प्रश्नामध्ये दुसरा प्रश्न काय विचारलेला आहे? बँकांची कार्ये. मग इथं मात्र तुम्हाला कार्य लिहित असताना किती त्या ठिकाणी मार्कासाठी असणार आहे? 6 मार्काचं त्या ठिकाणी वेटेज असणार आहे. म्हणजे एकंदरीत दीर्घोत्तरी प्रश्न लिहित असताना नेमकं प्रश्न काय विचारलेला आहे आणि आपण नेमकं उत्तर काय लिहिलं पाहिजे हे सुरुवातीला आपण त्या ठिकाणी बघितलं पाहिजे. नाहीतर लगेचच बँक म्हणजे काय हे न लिहिता तुम्ही लगेचच कार्य लिहिलात. हे कार्य लिहिलात म्हटल्यानंतर तुम्हाला 8 पैकी 8 दिले जात नाही. तर इथे वेटेज कसं झालेलं आहे? मार्काची विभागणी झालेली आहे. बँक म्हणजे काय त्याला 2 मार्क्स आणि बँकांची जी कार्य आहेत त्याला 6 मार्क्स. मग तुम्ही जे काही कार्य लिहिलं असणार आहे त्या कार्यामध्ये मात्र इथं किती प्रश्नासाठी आहे बघा 6 मार्कासाठी आहे. मग तुम्ही फक्त तिथे 4च कार्य लिहून उपयोग होणार नाही तर कमीत कमी तुमचं त्या ठिकाणी 6 कार्य असणं गरजेचे आहे. म्हणजे जे काही प्रश्न विचारला जाईल त्या प्रश्नाला जे काही उत्तराचं वेटेज जेवढं आहे ते वेटेज बघून आपण त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. आपल्याला येतंय म्हणून भरपूर देखील लिहिणं चुकीचं आहे. आता उदाहरण तुम्हाला सांगायचं आता टिपाल्यामध्ये तुम्हाला एखादा प्रश्न वैशिष्ट्य विचारले आहे किती मार्कासाठी? 4 मार्कासाठी. गरज किती मार्कासाठी? गरज किती आहेत मुद्दे? 4 मुद्दे गरजेचे आणि तिथे आपण होऊन 8 मुद्दे लिहून तुम्हाला 8 मार्क्स दिले जाणार नाहीत. म्हणून आपण काय केलं पाहिजे? वेळेचा भान. एकंदरीत तुम्हाला 3 तासासाठी 80 मार्काचा पेपर सोडवायचा आहे. त्यामुळं किती मार्काला प्रश्न आहे आपण किती लिहिणं गरजेचं आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलंय मुद्दे किती आले पाहिजे आपण लिहिणं किती गरजेचं आहे तेवढेच मुद्दे आपण लिहिले पाहिजे. कारण की पूर्ण पेपर आपला काय झाला पाहिजे त्या ठिकाणी कव्हर झाला पाहिजे. हे झालं त्या ठिकाणी तुमचं प्रश्नपत्रिकेचं म्हणजे 80 मार्काचं जे काही आपल्या बोर्डाचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे हे स्वरूप त्या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आणि इथनं पुढे तुम्ही काय करायचं जे काही तुम्ही आता स्वाध्याय सोडवत आहात हे स्वाध्याय सोडवत असताना देखील आता मी जे काही सांगितलेलं आहे त्याचाच वापर करून तुम्ही काय करायचं स्वाध्याय सोडवायचं आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपल्या कॉलेजमध्ये त्या ठिकाणी बोर्डाच्या पेपर व्हायच्या पूर्वी तुम्हाला 20 मार्काचं ऍप्लिकेशन बेस्ड टेस्ट म्हणजे उपयोजनात्मक
प्रश्न म्हणजे तुम्हाला एक 20 मार्काचा आहे. ह्याच्या पूर्वी कसं होतं, ह्या वर्षीपासून सिलेबस चेंज आहे, बरोबर आहे का. याच्या पूर्वी प्रोजेक्ट होतं 20 मार्काचे, प्रकल्प होतं. मात्र आपल्याला प्रकल्प नाहीये तर 20 मार्काचं काय आहे, टेस्ट घेतलं जाणार आहे. आता हे टेस्ट मध्ये नेमकं प्रश्न काय असणार आहेत, इतर जे काही 10 प्रश्न आहेत त्यातील प्रश्न पहिला जे काही ऑब्जेक्टिव्ह 10 प्रश्न आहेत यातलेच त्या ठिकाणी तुम्हाला काय केले जाणार आहे, 20 मार्काचं पेपर काढलं जाणार आहे आणि ते पेपर मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ते उत्तर त्या पेपरामध्येच लिहायचं आहे. का लक्षात बघा, 20 मार्काचा पेपर असणार आहे, त्याच मध्ये त्या प्रश्न आणि उत्तर तुम्ही त्याच पेजमध्ये पेपरमध्ये लिहायचे. जे प्रश्नपत्रिका जे काही तुम्हाला दिलं जातं त्यातच उत्तर लिहायचं. जे एकंदरीत तुम्हाला 20 मार्काचा ऍप्लिकेशन बेस्ड टेस्ट हे त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे. आणि जे विद्यार्थी ऍप्लिकेशन बेस्ड टेस्ट मध्ये पास असतील, जे प्रश्न जे काही विद्यार्थी हे जे काही ऍप्लिकेशन बेस्ड टेस्ट जे आहे, उपयोजनात्मक जे काही परीक्षा आहेत या परीक्षेला जे विद्यार्थी बसलेले आहेत, त्यानंतर जे बोर्डाच्या परीक्षेला बसलेले आहेत ते पास होऊ शकतात. आणि जे विद्यार्थी त्या ठिकाणी या टेस्ट हे जे काही टेस्ट आहे हे टेस्ट न देता त्या ठिकाणी फक्त बोर्डाच्या परीक्षेला गेला तर त्याचा काही उपयोग होणार नाही. त्यामुळे आतापासूनच त्या ठिकाणी सगळे जे काही तुम्ही विद्यार्थी आहात, जे काही आता आपल्या ऑनलाईन लेक्चर सुरू आहेत, ह्या लेक्चर मधून फक्त तुम्ही काय करायचं आहे, जे काही प्रश्नपत्रिकेचे स्वरूप तुम्हाला सांगितलेलं आहे, त्याच्यानंतर 20 मार्काचं जे ऍप्लिकेशन बेस्ड टेस्ट असणार हे कशा पद्धतीचं असणार आहे ते देखील सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं तुम्ही जे काही स्वाध्याय असेल किंवा जे काही प्रकरण तुम्हाला आता शिकवणं चालू आहे, ऑनलाईन लेक्चर जे काही सुरू आहेत, या दृष्टिकोनातून तुम्ही प्रत्येकाने अभ्यास करणं गरजेचं आहे. हे झालं आपलं वाणिज्य संघटन व्यवस्थापन, म्हणजे जे काही आपलं ओसीचा विषय त्या ओसीच्या विषयाचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे. ओके.